प्रश्न सरकारच्या नियतीचा आणि मानसिकतेचा होता. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, गोदी मीडिया, गोदी न्यायाधीश, गोदी इलेक्शन कमिशनर हे नरेंद्र मोदी सरकारचे 3 आधारस्तंभ आहेत. आणि हे 3 आधारस्तंभ नरेंद्र मोदींची इमेज जपण्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी असते. आणि हेच आपण मागच्या 12 वर्षामध्ये ऑब्झर्व केलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या, जर का सोशल मीडिया नसती तर हे जंतर मंतरवरचं आंदोलन उभा राहिलंच नसतं. मेन स्ट्रीम मीडियाने आंदोलन बदनाम करून सरकारने हे आंदोलन मोडीत काढलं असतं. पण तसं न होता सोशल मीडियामुळे हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचलं. त्याची ताकद सरकारला लक्षात आली. सरकारला वाटत होतं की मेन स्ट्रीम मीडिया देशाची दिशाभूल करून आंदोलन देशद्रोही म्हणून बदनाम केलं तर हे आंदोलन आपोआप शांत होईल. मग नंतर सरकारचे डोळे उघडले. मेन स्ट्रीम मीडियाने केलेल्या बदनामीने या आंदोलनाला काही फरक पडला नाही. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जने सुद्धा काही फरक पडत नाही. उलट आंदोलन अधिक तीव्र होत गेलं आणि संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला. आणि तेव्हा नरेंद्र मोदी सरकारचे डोळे उघडले. आतून घाबरलं. आता करायचं काय हे कळेनासं झालं. इंस्टाग्रामवरती येऊन व्हिडिओ बनवला, पण त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांवरती, आंदोलकांवरती झाला नाही. म्हणूनच सरकार कुठलंही असलं, कितीही दडपशाही करणारं असलं, हुकुमशाहीचं असलं, तरीही महात्मा गांधींनी सांगितलेला आंदोलनाचा मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ही जनतेची, सामान्य जनतेची ताकद आहे. याच्यामध्ये सरकार हे जनतेचं सेवक आहे हेच याच्यावरून आपल्याला कळतं. जेव्हा न्यायपालिका आणि मेन स्ट्रीम मीडिया स्वतःचं काम निष्पक्षपणे, पारदर्शकपणे पार पाडत नाही, तेव्हा जनतेचा उद्रेक हा निश्चित असतो. मग सरकारने कितीही सावरण्याचा प्रयत्न केला, कितीही ते आंदोलन दाबण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न केला, तरी ते सरकारच्या हाताच्या बाहेर असतं. परिणामस्वरूप नरेंद्र मोदींना झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ही ताकद सामान्य जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आंबेडकर आणि महात्मा गांधी हे प्रत्येकाने वाचायलाच पाहिजेत. आणि आपली ताकद ही ह्या संविधानामध्ये आहे, सामान्य जनतेच्या आंदोलनामध्ये आहे.